काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये एका कॉलेजमध्ये ऑफ कॅम्पस TCSचे इंटरव्ह्यू स्टार्ट होते. खरं तर एका या ड्राईव्हसाठी कित्येक मुलं लांबून आली होती की आपल्याला या इंटरव्ह्यू द्यायचे म्हणून. पुण्यातलं एक कॉलेज आहे, त्यांचे 3 ते 4 कॅम्पस आहेत पुण्यामध्ये आणि या 3 ते 4 कॅम्पसमधली भरपूर मुलं तिथंसुद्धा होते. आता त्या कॉलेजचा जर कट ऑफ बघितला, CETच्या कॅपमधून ॲडमिशन घेण्यासाठी त्या कॉलेज 4ही कॅम्पसचा कट ऑफ 90 ते 96% इतके लागतात. म्हणजे तुम्ही विचार करा, 90 to 96% कट ऑफ घेऊन आपण त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय. त्या मुलांना विचारलं की तुम्ही इथं ड्राईव्हसाठी काय येत आहे, ऑन कॅम्पस कंपनीज आल्या नव्हत्या का? तर मुलांचं काय म्हणणं होतं की यावर्षी मास हायरिंग ज्या कंपनी होत्या त्या एकतर फारच थोड्या आल्या होत्या आणि ज्या आल्या होत्या त्यांनी हायरिंग जास्त केलीच नाही. हाताच्या बोटांवरती मोजण्या इतके स्टुडंट सिलेक्ट केले आणि त्या गेल्या. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला आहे की कॉलेजचा इंटेक भरमसाठ झाला आहे आणि होतं असं की त्यामुळे आम्हाला त्या कंपनीसाठी बसताच आलं नाही आणि आता प्लेसमेंट सीझन संपत आला आहे, त्यामुळे ते मुलं काय करतात, ऑफ कॅम्पससाठी ट्राय करतात. म्हणजे हीच सिच्युएशन सगळीकडे आहे. आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो, ओरॅकल कंपनीने 30,000 लोक कामावरून काढले, या कंपनीने ले ऑफ केले, इथून लोक काढून टाकले, हे सगळीकडे सुरू आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळी आपण इतकी मेहनत करून CETचे इतके चांगले पर्सेंटेज घेऊन चांगल्या कॉलेजमध्ये जातो, त्यावेळीसुद्धा श्युरिटी नसतं की 4 वर्षानंतर त्या ब्रँचचं फ्युचर काय आहे. कॉलेजचे कॅम्पस प्लेसमेंट काय करतं, सुरुवातीला तुम्हाला सगळी सांगितलं होतं 100% प्लेसमेंट आहे. 100% प्लेसमेंट कुठंही नसतं. कॉलेज फक्त त्यांना ॲडमिशनसाठी अट्रॅक्ट करण्यासाठी आणि त्यांच्या कॉलेजचे डोनेशनचे रेट वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगत असतं. बाकी कुठंही काही सुरू नाही. मग आजच्या या व्हिडिओमध्ये हेच कव्हर करतोय की ज्या आपल्या टेक ब्रँचेस आहेत, कम्प्युटर सायन्स, IT असेल, AI रिलेटेड ब्रँचेस असेल, डेटा सायन्स ब्रँचेस असेल, IoT, ब्लॉकचेन, या सगळ्या टेक ब्रँचेस रिलेटेड थोडक्यात माहिती सांगणार आहे. कोणती ब्रँच बेस्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न मी विचारणार आहे की जर मला पर्सेंटेज कमी मिळाले तर महाराष्ट्रातल्या टियर 3चं जे कॉलेजेस असतात, लोअर कॉलेजेस असतात, तिथं कम्प्युटर सायन्स, IT किंवा AIच्या ब्रँच घेणं योग्य आहे काय? अशा कॉलेजेसमध्ये जिथं प्लेसमेंट व्यवस्थित नाही आहे, तिथं प्लेसमेंटचे म्हणजे डेटासुद्धा अवेलेबल नाही आहे, मग अशा कॉलेजेसमध्ये खरंच तिथं ॲडमिशन घ्यायला पाहिजे काय? याचं उत्तर मात्र ना मी शेवटी देणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काळजीपूर्वक बघा. आता मी सुद्धा ही काउन्सिलिंग प्रोसेस आता गेली 5 ते 6 वर्ष केले. स्वतः मी PICTमधून टेक ब्रँचेसमधूनच पासआउट आहे. त्यामुळे थोडक्यात सांगतो की या गोष्टींबद्दल ना म्हणजे कॉलेजेसचे प्लेसमेंट्स वगैरे काहीतरी कॉलेजेसच्या प्लेसमेंट्स अजूनसुद्धा त्याने अपडेटच करत नाही ती वेबसाईट. त्या कारण का दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. ठीक आहे, मुलं जी प्लेस होतात ती ऑफ कॅम्पस प्लेस होतात, त्याच्यात कॉलेजचा काहीच वाटा नाही आहे. आणि काउन्सिलर्स काय करतात, तुमच्या लिस्ट बनवताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतात, कट ऑफनुसार. लक्षात ठेवा, मोस्टली जे कॉलेज प्रेडिक्टर्स असतात किंवा जे काही त्यांचे कॉलेजेसचे AIचे फीचर्स, त्यांना फक्त एवढं माहिती आहे की त्यांना कट ऑफनुसार कॉलेजेस अरेंज करायचे आहेत. कोणत्या कॉलेजच्या प्लेसमेंट चांगले आहेत, काय आहे, त्यांचे फॅकल्टी कसे आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार कोणीही करत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी ना एक छोटुद्धा महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक पर्सनल काउन्सिलिंग बॅच आहे, ती लॉन्च केलेली आहे. खरं तर बाकी ठिकाणीसुद्धा भरपूर पर्सनल काउन्सिलिंग वगैरे आहेत. आमची बॅच वेगळी काय आहे किंवा काय फीचर्स आम्ही प्रोव्हाइड करतो आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, 24/7 डाऊट सपोर्ट. म्हणजे माझा एक पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर असतो. कुठल्याही स्टेपला या ॲडमिशनच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये काही डाऊट्स आले, डायरेक्टली कॉलवरती तुम्ही माझ्याशी विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही अडचण येणार नाही. दुसरं असतं पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट. लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला कट ऑफच्या बेसिसवरती AIची कॉलेज लिस्ट मिळत नाही. ती कॉलेज लिस्ट बनवण्यापूर्वी तुमच्याशी आणि तुमच्या पालकांशी डिस्कस केलं जातं, कोणती कॉलेजेस मिळू शकतात, कोणते ऑप्शन चांगले आहेत, कुठले ॲड करायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी डिस्कस करूनच तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. तिसरं आहे गायडन्स सेशन फ्रॉम कॅप राऊंड 1 to 4. म्हणजे CETच्या प्रत्येक कॅप राऊंडनुसार तुम्हाला गायडन्स मीटिंगमध्ये तुम्हाला फॉर्म फिलिंग कशी करायची, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण येत नाही. त्यानंतर असतं स्पॉट ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स. म्हणजेच काय, कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, तुम्हाला कुठं अप्लाय केलं पाहिजे, किती जागा शिल्लक आहेत, त्यानुसार तुम्ही चान्सेस कुठे आहेत, या सगळ्यांबद्दल इन्स्टिट्यूट आणि स्पॉटबद्दल गाईड केलं जातं. त्यानंतर आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला कोडिंग, CGPA, महाडीप्री स्कॉलरशिपचे फॉर्म या रिगार्डिंग माहिती दिली जाते. आता ही काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन्स आहेत ना, ते सगळे स्टार्ट झालेले आहेत. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मचे लिंक दिलेले आहे, नक्की एनरोल करा. एक आहे की बाकी काउन्सिलरसारखं तुम्हाला कमी पर्सेंटेजवरती महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज मिळून देऊ, अशी काही कुठे आशा सांगणार नाही. एवढं आहे की जे काही तुमच्या पर्सेंटेजला महाराष्ट्रामधले बेस्ट कॉलेज आणि ब्रँच मिळू शकते, स्पॉट आणि IELTS सीटपर्यंत, ते मात्र नक्की मिळवून द्यायचा प्रयत्न करू.
ठीक आहे. आता जर काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील तर हा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही नक्की व्हॉट्सॲप मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की CS, IT, AI रिलेटेड ब्रँचेसचा फरक काय. ठीक आहे. आता मला हेही माहीत आहे की कोणती ब्रँच निवडायची, म्हणजे CS असेल, IT, AI, DS, मशीन लर्निंग वगैरे याच्यापैकी ब्रँच कुठली निवडायची. ठीक आहे. थोडक्यात एक सांगतो की एकतर महाराष्ट्रातले जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत याच्यामध्ये ब्रँचेसची नावं ना वेगवेगळे आहेत. काही काही कॉलेजेसमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, काही काहीमध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे आणि खूप ब्रँचेस आहेत. याचं कारण कॉलेजेसनं एकच आहे, त्यांना त्यांचा इनटेक वाढवायचा आहे, त्यामुळे त्यांनी ब्रँचेसची नावं वेगवेगळी केली. बाकी सिलेबसमध्ये जास्त फरक नसतो, त्यांच्या फॅकल्टीमध्ये फरक नसतो, काहीच फरक नाही आहे, फक्त त्यांना इनटेक वाढवायचं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता जर फर्स्ट इयरमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता सगळ्या ब्रँचेसच्या मुलांना सेम सिलेबस असतो. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही सेकंड इयरला जाता, सेकंड इयरला त्या ब्रँचचे कोर सब्जेक्ट स्टार्ट होतात. ठीक आहे, बेसिक कोर्स सब्जेक्ट स्टार्ट होतात. थर्ड इयरला त्या ब्रँचमध्ये तुम्हाला स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट भेटतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप वगैरे असेल किंवा स्पेशलायझेशन करता येतं. आणि चौथ्या वर्षी तुम्हाला प्रोजेक्ट्स असतात आणि इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता. हा जनरल फ्लो असतो इंजिनिअरिंगचा. ठीक आहे. त्यामुळे फर्स्ट इयरला जर बघाल ना, बेसिक सब्जेक्ट असतात, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स, त्यानंतर 2 प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, C किंवा पायथन असते, त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असतं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असतं, कम्युनिकेशन वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. आता सगळ्यात महत्त्वाचा येतो, प्रत्येक ब्रँच मी एक एक करून विचारतो. पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. लक्षात ठेवा, संदीप मिल्कीने तुम्हाला कितीही सांगितलं की ही ब्रँच चूज करू नका, याचा सिलेबस व्यवस्थित नाही आहे, हे वगैरे, या सगळ्या गोष्टी फक्त बोलण्यापूर्वी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं पर्सेंटेज. लक्षात ठेवा, जर पर्सेंटेजच कमी आलं तर तुम्हाला ऑप्शन थोडीच आहेत की नाही मला CS नको आहे, IT नको आहे. पर्सेंटेजच कमी आहे, त्यामुळे जी टेक्नॉलॉजिकल ब्रँच तुम्हाला भेटते टेक्नॉलॉजीची ती घ्यावीच लागणार आहे. ठीक आहे, ऑप्शनच नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, हे इतकं सारं रामायण एक्सप्लेन करण्यात खरंच काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, मी सिंपल गोष्टी सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लेसमेंट कुठल्यामध्ये असणार आहे ते याचं उत्तर मी शेवटी देणार. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे किंवा फक्त कम्प्युटर सायन्स आहे, या सगळ्या ब्रँचेस मोस्टली सेम आहेत. ठीक आहे, वेगळं काही नसतं. कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजेच काय, कोडिंग. कोडिंग म्हणजे काय, तर आपल्याला जे काम कम्प्युटरकडून करून घ्यायचं आहे त्यासाठी एक लँग्वेजमध्ये ते लिहिणं. ठीक आहे. आता हे एकदम सिम्पल किंवा बेसिकमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. कम्प्युटर्स इंजिनिअरिंग ही ब्रॉडर ब्रँच आहे, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टी तुमच्यामध्ये इन्क्लूड होतात. जर आता CSचे जर सब्जेक्ट बघाल, युजली तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, त्यानंतर असतो डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम असतो, DBMS असतो, ऑपरेटिंग सिस्टीम असतो, कम्प्युटर नेटवर्क्स असतं, त्यानंतर टेक्नॉलॉजीज असतं, जसं की वेब डेव्हलपमेंट असतं, क्लाउडचे बेसिक्स असतात आणि प्रोजेक्ट्सवर. हा ओव्हरऑल सिलेबस असतो कम्प्युटर सायन्स रिलेटेड ब्रँचेसमध्ये. ठीक आहे. आता रोल्स कुठले कुठले मिळतात 4 इयर्स नंतर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, फुल स्टॅक, क्लाउड रिलेटेड किंवा डेटा रिलेटेड मिळतात. ठीक आहे. मेन आहे कोडिंग. ठीक आहे. आता कम्प्युटर रिलेटेड जर ब्रँच बघाल तर एक ब्रॉडर ब्रँच आहे आणि अशी सेफ ब्रँच आहे, म्हणजे जर ही ब्रँच घेतली तर तुम्हाला 4 वर्षानंतर स्पेशलायझेशन कुठल्याही फील्डमध्ये करता येतं. ठीक आहे, कुठेही प्रॉब्लेम येत नाही. मोस्टली ज्या टेक कंपनी येतात ते कम्प्युटर इंजिनिअरिंगला अलाव करतातच प्लेसमेंटला. ठीक आहे, हे असतं कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग. ठीक आहे. दुसरं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मुलांना काय वाटतं, CS आणि ITमध्ये खूप फरक आहे. लक्षात ठेवा, जे कम्प्युटर इंजिनिअरिंगचे बेसिक सब्जेक्ट आहेत सगळ्या ब्रँचेससाठी सेम असतात, कुठलेही असो, AI असेल, ML असेल वगैरे सगळ्या. ठीक आहे. मग CS आणि ITमध्ये काय फरक आहे, लक्षात ठेवा. कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये काय, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही गोष्टी आपण शिकतो. मात्र ITमध्ये काय होतं, जास्तपैकी सिलेबस जो आहे तो असतो सॉफ्टवेअर रिलेटेड. ठीक आहे. त्यामुळे IT जे आहे ती मोस्टली सॉफ्टवेअर ओरिएंटेड आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतं, सेम जे सब्जेक्ट आहेत कम्प्युटरसाठी तेच असतात. DSA असतं, DBMS असतं, कम्प्युटर नेटवर्क्स वगैरे हे सगळे सेम सब्जेक्ट असतात. ठीक आहे, आणि रोलसुद्धा सेम आहे. मग एखाद्या मुलाचा प्रश्न आहे की मला त्या कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटत असेल तर IT घ्यावी का, नक्की घ्यावी. लक्षात ठेवा, CS ITचे सब्जेक्ट सेम आहेत. जी कंपनी CSला अलाव करते ती तुम्हाला IT ब्रँचला सुद्धा मोस्टली अलाव करतेच. ठीक आहे. त्यामुळे काळजी करू नका, जर CS भेटत असेल तर त्या कॉलेजच्या ITसुद्धा ट्राय करा. उगाच हट्ट करत बसू नका की मला फक्त कम्प्युटर इंजिनिअरिंगच पाहिजेत. ठीक आहे. हे होतं IT ब्रँचबद्दल. IT ब्रँचसुद्धा प्लेसमेंट सेमच असतात, फक्त थोडं सॉफ्टवेअर ओरिएंटेड म्हणजे सिलेबस असतो बस. ठीक आहे. मोस्टली आपले जे CSचे फंडामेंटल्स असतात ना, डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम, ऑपरेटिंग सिस्टीम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग असेल, कम्प्युटर नेटवर्क्स वगैरे असेल, हे सगळे सेमच असतात. आता मी सुद्धा याच ब्रँचेसमधून केलेलो आहे, त्यामुळे सगळा सिलेबस वगैरे तरी सेमच असतो. ठीक आहे. थर्ड आहे AI रिलेटेड ब्रँचेस. आता मी त्याच्यामध्ये थर्ड कॅटेगरी काय केलं आहे, तर 3 फील्ड्स आहेत AI रिलेटेड.
आता AI रिलेटेड पण बघाल तर कॉलेजेसमध्ये वेगवेगळे आहेत. ML आहे, AI ML आहे, ठीक आहे. त्यानंतर CSE विथ AI आहे, CSE विथ AI ML आहे, AI ML आहे, ठीक आहे. या सगळ्यांचं बेसिक्स मात्र ना सेमच आहे. आता एवढं लक्षात ठेवा, जे AI रिलेटेड ब्रँचेस आहेत याच्यामध्ये CS विथ स्पेशलायझेशन आहे. म्हणजेच काय, कोर प्लस स्पेशलायझेशन. कोर प्लस स्पेशलायझेशन म्हणजे काय, तुम्हाला CSC हे सगळं बेसिक वगैरे असणारच, त्याचसोबत तुम्हाला स्पेशलायझेशनमध्ये तुमची फील्ड असणार. म्हणजे समजा मशीन लर्निंग असेल, CS विथ मशीन लर्निंग असेल, CS विथ डेटा सायन्स असेल, ठीक आहे. हे असतं स्पेशलायझेशन. मग या ब्रँचेसमध्ये काय करायचं आहे, खरं तर थोडक्यात मी सांगतो. ज्या ब्रँचेस आता म्हणतो ना आपण, ह्या ब्रँचेसचे एकतर फक्त इंटेक वाढवण्यासाठी ही नावं वेगवेगळी केलेली आहेत, बाकी काही नाही आहे, ठीक आहे. CSE विथ AI किंवा CSE विथ AI ML, ठीक आहे, किंवा CSE विथ डेटा सायन्स. एक छोटं उदाहरण सांगतो. आता मी एकदम बेसिक सांगतोय. समजा तुम्ही आता फ्लिपकार्टचं ॲप्लिकेशन यूज करताय, ठीक आहे. आता फ्लिपकार्टच्या ॲप्लिकेशनवरती, ठीक आहे, किती लोकांनी म्हणजे कोणत्या गुड्स खरेदी केल्या किंवा कुठले प्रोडक्ट जास्त सेल झाले, या सगळ्याचा डेटा ना फ्लिपकार्टकडे असतो, ठीक आहे. आता त्या डेटावरून, ठीक आहे, त्या डेटावरून की कोणतं प्रोडक्ट किती सेल होतं आहे, त्याचं सेल कसं आहे, त्याचं मार्जिन किती आहे, सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून ते प्रोडक्ट जास्त बेस्ट सेलरमध्ये आणणं, जे प्रोडक्ट कमी सेल होते त्याला अजून कसं एक्सपांड करून किंवा अजून त्याला स्केल करून कसं त्याला जास्तीत जास्त त्याची विक्री करणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, या येतात डेटा सायन्स. का, कारण काय, ते डेटा ट्रॅक करत असतं. दुसरं आहे मशीन लर्निंग. म्हणजे काय, तर जो डेटा त्या आपल्याकडे आहे त्या डेटावरून पॅटर्न्स फाइंड करणं. म्हणजेच काय, समजा एखादा कस्टमर हे प्रोडक्ट वारंवार परचेस करसेल, तर त्याला नेक्स्ट टाईम कुठलं प्रोडक्ट त्यानं परचेस करू शकतो हे आपल्याला कसं कळतं, तर प्रेडिक्शन्सवरून कळतं. आणि ते कुठून कळतो, तर डेटावरून. त्यामुळे डेटावरून पॅटर्न्स फाइंड करणं म्हणजे मशीन लर्निंग. आणि तिसरं आहे ते म्हणजे काय, AI म्हणजे काय, AI ही ब्रॉडर कन्सेप्ट आहे मशीन लर्निंग आणि डेटा सायन्सची. याच्यामध्ये काय कवर होतं, तर जे काही तुम्ही आता सगळं आपण बघितलं की पॅटर्न्स फाइंड केले किंवा कुठले डेटावरून आपण ॲनालिसिस केलं, आता त्यावरून जो डिसिजन घ्यायचा आहे ते काम करतं AI. म्हणजेच काय, पुढच्या वेळी त्या कस्टमरला कोणती प्रोडक्ट्स रेकमेंड करायची हे काम कोण करतं, तर AI. हे सिम्पल एकदम जे आहे, तर ChatGPT तुम्ही यूज करताय, जेमिनी यूज करताय, क्लाउडे वगैरे जे असेल, ते सगळे जे आहेत ते हे आहेत AIचे फीचर्स, ठीक आहे. हेच सिम्पली तुम्हाला असतं. युजली तुम्हाला सगळ्या या गोष्टी असतात त्या पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये असतात, ठीक आहे. आणि पुढे जाऊन तुम्हाला डीप लर्निंग असतं किंवा न्यूरल नेटवर्क्स वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ना, हे सिलेबसमध्ये येतं. मोस्टली पायथन असतं, मोस्टली मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटीचा पार्ट असतो. म्हणजे वेक्टर एम्बेडिंग सिस्टम्स वगैरे असतात, ठीक आहे. त्यानंतर मशीन लर्निंग, मॉडेल ट्रेनिंग, डीप लर्निंग असतं, डेटा हँडलिंग असतं, AI प्रोजेक्ट. मग AI ML घ्यायला पाहिजेत का, नक्की घ्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, इथून पुढे जो काही वेळ आहे, येणारी पुढचे 3 ते 4 वर्ष AI रिलेटेड ब्रँचेसमध्ये नक्की स्कोप आहे, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला AI रिलेटेड ब्रँच मिळत असेल तर घ्यायला काय हरकत नाही. पहिला प्रेफरन्स कोणाला द्यायचा, CS आणि IT ला द्यायचा. त्यानंतर नेक्स्ट जो आहे सेम डेटा सायन्स आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण आहे AIDS असतं काही कॉलेजेसमध्ये, CSE विथ डेटा सायन्स असतं, CSE विथ AIDS असतं. मोस्टली सगळा सिलेबस सेम आहे, ठीक आहे. सेम याच्यामध्ये सुद्धा असतं. युजली त्याच्यामध्ये काय होतं, डेटा रिलेटेड कन्सेप्ट आहेत ना त्याच्यामध्ये, ठीक आहे. डेटा इंजिनियर असेल किंवा ETL डेव्हलपर असेल किंवा डेटा ML इंजिनिअरिंग असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपर, ह्या रोलसाठी ही ब्रँच चालते, ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा हेच असतं की जो काही डेटा खूप जनरेट होतं, तर कुठलंही ॲप्लिकेशन घ्या, आपल्या व्हॉट्सॲपपासून ते प्रत्येक ठिकाणी मोठा डेटा जनरेट होत असतो. मग त्या डेट्याला क्लीन करून कसं स्टोअर करायचं आणि त्याच्यापासून डिसिजन किंवा इन्साईट्स कसे ड्रॉ करायचे, हे काम असतं डेटा इंजिनिअरचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर रोल असतात. डेटा ॲनालिस्ट असतं, डेटा इंजिनिअरिंग असतं, ठीक आहे. याचं प्रत्येक रोलचं वेगवेगळं काम असतं. BI डेव्हलपर वगैरे असतं, ठीक आहे. त्यामुळे हेच काम आहे AIDSमध्ये आपल्याला शिकायचं आहे. खरं तर या ज्या गोष्टी आहेत ना, हे काय काम आहे, ते काम आहे, ह्याच्याशी काही इंटरेस्ट नाही आहे. आपला मेन फोकस काय, 4 वर्षानंतर प्लेसमेंट कुठल्या ब्रँचला असला पाहिजे आणि आपल्या कॉलेजच्या लिस्टमध्ये याचा सिक्वेन्स काय असला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट येतो ती म्हणजे काय, तर महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जर बघाल तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नावाची एक ब्रँच आहे. CSE विथ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी आहे, IoT आहे, ब्लॉकचेन आहे. आता ह्या ज्या आहेत ना, ह्या खरं तर स्पेशलायझेशन आहे. कॉलेजेसनी इनटेक वाढवण्यासाठी हे सगळं केलं आहे, परंतु हे स्पेशलायझेशन आहे. जर तुम्ही 4 वर्षानंतर स्पेशलायझेशन कुठल्याही फील्डमध्ये करू शकता. कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच असेल ना, तर तुम्ही AI मध्ये करू शकता. त्यानंतर तुम्ही IoTमध्ये, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन कुठल्याही फील्डमध्ये करू शकता, ठीक आहे. यांचा सिलेबस पण बघाल ना, इतका डेडिकेटेड महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये नाही आहे, ठीक आहे. उगाचच ते वाढवायचं म्हणून दिलेलं आहे, परंतु जास्त डेडिकेटेड सिलेबस आहे. या ब्रँचेस घेतला पाहिजेत का, थोडी प्रायोरिटी लोवर ठेवा. कॉलेज चांगलं मिळेल असेल तर ठेवू शकता, अदरवाईज हे कम्प्लिटली स्पेशलायझेशन आहे.
ठीक आहे. मोस्टली या रिलेटेड सिलेबस असतो. हे तुम्हाला जॉब रोल्स असतात, ठीक आहे. आता मी हे जास्त एक्सप्लेन करत नाही, ठीक आहे. मी पुढे या गोष्टी सांगणारच आहे. त्यानंतर आहे ENTC, ठीक आहे. आता ह्या ENTCबद्दल ना मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन, म्हणजे CS घ्यावं की चांगल्या कॉलेजमध्ये ENTC घ्यावं. ENTCमध्ये लक्षात ठेवा की अप्रॉक्सिमेटली 70 ते 75% जो सिलेबस आहे तो आपला असतो हार्डवेअर रिलेटेड, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे सगळे सब्जेक्ट दिसतात, सेमी कंडक्टर्स असतात, VLSI टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे सगळं असतं, मायक्रो प्रोसेसर्स वगैरे, ठीक आहे. 25% अराउंड आपलं कोडिंग असतं, ते पण बेसिक लेवलचंच असतं. त्यामुळे जर ही ब्रँच घेत असाल तर एवढं लक्षात ठेवा तुम्हाला पॅरलली कोडिंगसुद्धा करावं लागणार आहे, ठीक आहे. हे होतं ENTCबद्दल. आता नेक्स्ट जे आहे की 4 वर्षानंतर स्कोप कशाला असणार आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर मला Tier 3च्या कॉलेजमध्ये टेक ब्रँच मिळत असेल परंतु त्या कॉलेजच्या प्लेसमेंट चांगल्या नसतील तर ते कॉलेजेस घ्यावं का, ठीक आहे. सगळेच म्हणतात CS मध्ये इतकी गर्दी झाली, इतकी गर्दी झाली वगैरे. एक सिंपल प्रश्न विचारतो की जर तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड ब्रँच म्हणजे घ्यायचं नसेल तर तुम्ही इतर कुठले ऑप्शन्स राहतात, मग तुमची इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल घ्यायची तयारी आहे का, ठीक आहे. एक आहे की टेक रिलेटेड ब्रँचेसमध्ये जरा टाईम व्यवस्थित मिळतो, फ्री टाईम कम्पॅरेटिव्हली जास्त मिळतो. आणखीन एक आहे की ज्या टेक रिलेटेड ब्रँचेसमध्ये लक्षात ठेवा कोडिंग रिलेटेडमध्ये इंटरेस्ट व्यवस्थित डेव्हलप होऊ शकतो, ठीक आहे. याचा अर्थ असं नाही की इलेक्ट्रिकल मेकॅनिकवर सगळे प्रत्येक ब्रँच चांगलीच आहे, डिपेंड करतं की तुमचा इंटरेस्ट काय. माझं सिंपल उत्तर हेच राहील की जर तुम्हाला Tier 3मध्ये कॉलेजमध्ये CS वगैरे भेटत असेल जिथं प्लेसमेंट वगैरे नाही तर घ्यावं का. एक प्रश्न विचारा की तुम्हाला जर अशा कॉलेज मिळत असेल तर तुमचं एम काय असलं पाहिजे, तर तुमचं एम एवढंच असलं पाहिजे की मला त्या कॉलेजकडून फक्त डिग्री मिळणार आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा प्लेसमेंटची तयारी मला स्वतः करायचं आहे. कित्येक मुलं अशी बघितली आहेत फक्त कॉलेजचे फेस्टिवल्स करायचे, कॉलेजचे क्लब जॉईन करायचं, बाकी सगळ्या गोष्टी करायचं, बेसिक कोडिंग करायचं आणि म्हणायचं मला जॉब नाही. अशा गोष्टी नाही आहेत. लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी जॉब मार्केट बदलत चालले. पहिल्यांदा कंपनी समजा 100 लोक जर हायर करत असती तर आता ती काय करते त्याच्यापैकी 50च लोक हायर करते आणि 50 लोकांचं जे काम आहे ते AI किंवा ऑटोमेट केलं जातं. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, जर Tier 3 कॉलेजमध्ये CS भेटत असेल तर घ्या, परंतु मनाची तयारी ही ठेवा की मला 4 वर्ष माझी व्यवस्थित माझ्या स्किल्सवरती फोकस करायचं आहे, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप, प्रोग्रामिंग लँग्वेज याच्यावरती फोकस करायचं आहे, ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवूनच तुम्ही त्यामध्ये स्टाईल, ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचं आहे की आता प्रत्येक ठिकाणी आपण ऐकतो की CS मध्ये जॉब नाहीत वगैरे. याचं कारण काय माहीत आहे, गल्लोगल्ली इतकी कॉलेजेस झालेले आहेत, ठीक आहे. कॉलेजेसने त्यांचे पण पहिल्यांदा इंटेक 100 होता, आता 240 करून ठेवलेलं आहे आणि कंपनी ज्या हायर प्लेसमेंटसाठी येतात त्यामध्ये हाताच्या बोटांवरती मोजणे येतात. मग जॉब कुठं लागणार आहे, ठीक आहे. आणि मुलं पण काय करतात तर स्किल्स ऐवजी बाकी गोष्टींवरती जास्त फोकस. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मात्र जर खरंच तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे जर शिकायची किंवा नवीन टेक्नॉलॉजी शिकायची तयारी असेल तर हे मार्केट खूप चांगलं आहे, ठीक आहे. हे माझं पर्सनल ओपिनियन झालं. प्रत्येकाची ओपिनियन्स वेगवेगळे असू शकतात. तुम्ही स्वतः म्हणजे रिसर्च वगैरे करा, ठीक आहे. आणि कुठली ब्रँच, आता ब्रँडचा सिक्वेन्स काय असला पाहिजे, ठीक आहे. माझं पर्सनल ओपिनियन हे राहील, पहिला CS रिलेटेड ब्रँचेस असू द्यात, ठीक आहे. त्यानंतर IT रिलेटेड ब्रँचेस असू द्यात, त्यानंतर AI DS किंवा ML असू द्यात, ठीक आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असू द्यात आणि त्यानंतर स्पेशलायझेशन जसं की IoT, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन वगैरे या गोष्टी असू द्यात आणि त्यानंतर ENTC थोडी प्रायोरिटी नंतर ठेवा. आता का प्रायोरिटी नंतर ठेवा याच्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ नक्की बनवेल. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, 4 वर्षानंतर फ्युचर काय असणार आहे. एक सांगू का, आता पुढच्या वर्षी काय होईल ना हे आपल्याला माहिती नाही, त्यामुळे 4 वर्षानंतरचा विचार करणं ना हे खूप लांबची गोष्ट आहे. एक आहे की आता एकतर कंपनीचं जे रिस्ट्रक्चरिंग आहे की जॉब मार्केट आहे ना दिवसेंदिवस बदलेल, त्यानुसार आपल्याला अडॉप्ट करायला पाहिजेत. ब्रँच तुम्ही टेक कुठलीही घ्या, तुम्हाला कोडिंग आणि स्किल्स वगैरे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. माझ्या प्रोफेसरने आमच्या PICTमध्ये एक छान वाक्य सांगितलं होते, ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर ओके तुम्हाला प्रत्येक टेक्नॉलॉजीबद्दल ॲटलिस्ट बेसिक थोडंफार तरी माहिती पाहिजे आणि त्याचा कुठं ना कुठं उपयोग. आणि इवन आम्हालासुद्धा इंटरव्ह्यूच्या वेळी याचा गोष्टीचं खूप आहे, कारण का ज्यावेळी तुमचा इंटरव्ह्यू प्लेसमेंटसाठी तुम्ही ॲपियर होता, इंटरव्ह्यूवर तुमचं हेच बघतो की तुम्हाला डीपमध्ये नॉलेज नसलं तरी चालेल, परंतु तुम्ही ते नॉलेज कसं प्रेझेंट करताय. एखादा सिम्पल प्रॉब्लेम जर तुम्हाला दिला तर तुम्ही इन्स्टंटली तो सॉल्व करू शकता की नाही हेच ते टेस्ट करत असतं, ठीक आहे. मला वाटतं व्हिडिओ खूपच डिटेलमध्ये आला. आपल्या CETचे ॲडमिशन्स वगैरे व्यवस्थित सुरू होत आहेत, फक्त रिलेटेड
ब्रँचबद्दल थोडक्यात ही माहिती दिली. अजून ब्रँचचे भरपूर व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. ठीक आहे, हे फक्त मी डिटेलमध्ये सांगितलं कारण का कमीत कमी वेळामध्ये इतका कंटेंट देणं ना खरंच शक्य नाही. आता या CSITचं बघाल ना तर मी तरी 4 वर्ष याच्यातच घालवलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला खूप जास्त लागेल वेळ. ओके, परंतु सध्या फक्त या टेक रिलेटेड ब्रँचेसचं थोडंफार सांगितलेलं आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं आहे की सिक्वेन्स कसा तुमचा कॉलेज लिस्टमध्ये असला पाहिजे. आता टियर 2मध्ये टेक ब्रँच घ्यायची की टियर 1मध्ये ENTC घ्यायचं, याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि कोरचे जे ब्रँचेस आहेत इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल यावरती सुद्धा व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. आता ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईनुसार व्यवस्थित कॉलेज लिस्ट वगैरे बनवून मिळेल आणि तुम्हाला थ्रू आउट प्रोसेस ते गाईड केलं जाईल. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.